या नाश्ता करायला आज आपल्याला आली होती 10 लोकांच्या नाश्त्याची ऑर्डर. त्याचीच इथे तयारी करायला घेतली होती. पोहे हवे होते, त्याच्यानंतर भुर्जी हवी होती आणि पाव. तर हे पॅकेजमध्ये नाश्ता असतो तर त्याची इथे चालली होती. जे 2 टाईमचं जेवण होतं म्हणजे दुपारचं आणि संध्याकाळचं ते झालं होतं आणि आता इथे नाश्त्याचं लास्ट आलं होतं. तर त्याच्यामध्ये इथे तयारी करायला घेतली होती. लोणावळ्यात फिरायला आल्यानंतर जर तुम्हाला घरगुती स्वच्छ आणि नीट अँड क्लीन जर जेवण हवं असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर जे फिरायला येतात त्यांच्याचसाठी नाही, पण जर समजा आपला काही फंक्शन असेल घरी, जसे की काहींच्या घरी पूजा असते किंवा इतर कुठले फंक्शन असतात बड्डे वगैरे, तर त्याच्यासुद्धा ऑर्डर घेतात. जसं की त्या दिवशी बिर्याणी होती, ती बड्डेची होती. जे आपले लोकल पब्लिक आहे तर त्यांचेसुद्धा, किंवा काही फंक्शन असतात पोळ्यांचा वगैरे स्वयंपाक असतो, आपल्याकडे तेवढा टाईम नसतो बनवण्यासाठी, तर त्यासुद्धा मी ऑर्डर्स घेते. तर बरेच दिवस आपले ऑर्डर्समध्ये चाललेले आहेत, तर त्याच्यामुळे तुमच्यासोबत सर्व व्हिडिओ शेअर करणं होत नाही. तर इथं छान असा नाश्ता तयार झाला होता आणि पॅकेजच्या हिशोबाने 3 प्रकारचे असतात म्हणजे स्टार्टिंगपासनं. तर हा पॅकेजमधला माझा आता नाश्ता तयार झाला होता. आता इथे पॅकिंग करून देत होते. चहासाठी जे लागणाऱ्या किटल्या होत्या ऑलमोस्ट सगळ्या माझ्या इकडे तिकडे गेलेल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारे मी माझा नाश्ता पॅक करून दिला. ऑर्डर द्यायची असेल तर नंबर दिलेला आहे, त्यावर नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. बाय.